आमदार संजय गायकवाड ज्याने या शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर ज्या पद्धतीनं खालच्या भाषेमध्ये टीका केली, ज्या पद्धतीनं या पुस्तकाच्या संदर्भानं त्यानं आपली भूमिका मांडली, ही त्या भूमिकेचा या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्याचा जाहीर निषेध करतो। या गायकवाडाने या पुस्तकामागची भूमिका तुमच्या लक्षात आली असेल की शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांची हत्या झाली, त्या हत्येमागची भूमिका आणि आज काल केलेल्या ज्या निषेधार्थ वक्तव्याची भूमिका ही एकच आहे। त्याचं मुळात कारण हे आहे की या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि तोही सत्य शिवाजी महाराज, खरा शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या जनतेला कळू नये हीच भूमिका घेऊन गोविंद पानसरे यांची जी हत्या केली आणि काल ज्या पद्धतीनं आंबेशी हा आमदार ज्या पद्धतीनं बोलला त्याच्या मागची भूमिका ही आहे। परंतु बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची जे सत्य आहे, त्यांचा खरा इतिहास आहे, हा लोकांपर्यंत गेलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये जाती जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर भांडण लावणारी यांची विचारधारा ही सातत्याने या देशामध्ये विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांचा जो सत्य इतिहास लिहिला, तो इतिहास लोकांपर्यंत जर गेला तर या महाराष्ट्रातली जनता जागृत होईल आणि मग ती जातीमध्ये आणि धर्मामध्ये कुठल्याही पद्धतीनं भांडणं करणार नाही ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून त्यांनी शिवाजी कोण होता या पद्धतीची भूमिका गेली अनेक वर्ष झाले, हे पुस्तक काही काल आलेलं नाही आहे, गेली अनेक वर्ष झाले पुस्तक महाराष्ट्रात 1988 ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि 88 पासून या पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे। यांच्या पोटात आज का दुखायला लागलेला आहे आणि म्हणून यांच्या मागची भूमिका आपल्या लक्षात घेतली पाहिजे आणि आपण जनमानसामध्ये जाऊन या पुस्तकाचा प्रचार आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आपण या निमित्तानं पोहोचला पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं यांना हे उत्तर दिलं जाईल। हे सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये सर्व महापुरुषांचा अपमान करतात आणि आपल्यासारख्यांना सातत्यानं कामाला लावतात, म्हणून आपली भूमिका पुढच्या काळामध्ये यांनी ज्याही पद्धतीनं भूमिका घेतली त्याच्या विरोधात जाऊन या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं त्याचा खरा इतिहास आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊया, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। या ठिकाणी आमचे वकील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। आमच्या जिल्हा वकील संघामध्ये शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक दाखवून शिवजयंती साजरी झाली आणि संभाजी भगत यांचा जलसा करून 14 एप्रिल साजरी झाली। अशा या अगदी महत्वाच्या सांस्कृतिक बदलासाठी आणि विचार परिवर्तनासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या तरुण वकिलांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट दत्ता हुड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। ॲडव्होकेट दत्ता हुड।